हल 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 हरी तारी ऐसे जड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड तारी ऐसे जड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड तारी ऐसे जड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड तारी ऐसे जड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड तो हान करे ते काय कारे दिन वाना पाये कारे दिन वाना पाये कारे दिन वाना पाये तो हान करे ते काय कारे दिन वाना पाये कारे दिन नवा पाये कारे दिन नवा पाये तिळा मनुष्य झाले ज्याच्या चरणाचे झाले ज्याच्या चरण आ
जो दगडा तो हा न करीते काही, तो हा न करीते काही. तारी आईचे जड, तारी आईचे जड, उदकावरी धो दगड, तो हा न करीते काही.
तो हा न करीते काय कारेले न भान पायी शिळा मनुष्य झाले शिळा मनुष्य झाले ज्याच्या चरणाचे चाले तो हा न करीते काही कारेले न भान पायी वानरा हते लंका घेवविले म्हणे तुका तो हा न करीत काही कारेले न भान पायी ठाला ठाला ओम नमो दियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारी जोधी आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हे तिने कोटले तीर्थ शब्द ब्रह्म कोडले प्रेमिया गुरु कृपा नमिले आदिदेव महायोग पीठे तटे भीमरद्रा वरं पुंडरीकाय धातो मुनीन्द्रे समागत तीर्थन्तमानन्द कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरं समचरण सरोज सान्द्र नीलाम्बुदाभं जघर्णिहित पानि मण्डनं मण्डनां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं हृदयध्वलापं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संता किया दुसरे चरण संता किया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या प्रतिम परम वीर्या करुण कर तुर्या लालनीया नमो जगदक्षिण पारणा मंगलमणि निधाना स्वजनवन चंदना राधिलिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति गुण समुद्रा नमत मन्मता नमो स्वभाव भजन भाजना नवेव कुंभ वंदना शोभो भवना श्री गुरु राया विवेकाने जाने सुगतीत समाधा टिकविले महा सिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसर भक्ती ज्ञाने तरविला धार्मिक तरो दया ज्ञानेच्या देवी मलमतीने वंदन करो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
असं झालं ते सगळे म्हणजे हा, बस म्हणजे तुम्ही उचलले ना ते उचलले ना तर म्हणायचं काय नाही का नाही? असू द्या असू द्या. तारी आईचे जड तारी आईचे जड उदकावरी जो दगड तो हा न करीते काय कारेले न व्हाना पायी. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवंताचं महात्म्य सांगणारा सामर्थ्य सांगणारा अशा प्रकारचा हा अभंग आहे. या अभंगाचा सरळ अशा प्रकारचा भावार्थ आहे की तारी आईचे जड जो उदकावरी जो दगड. ज्याच्या नावामध्येच असं सामर्थ्य आहे. कोणतं नाव नाही या अभंगामध्ये, पूर्ण अभंगामध्ये नाव नाही, पण भगवंताचं सामर्थ्य दाखवलं. भगवंताचं सामर्थ्य कसं असतं तर पहा, ज्याच्या नावानंच नुसते दगड तरले, समुद्रामध्ये असणारे नुसते दगड तरले, तर तो काय करणार नाही? तो हा न करीते काही. मग का त्याला म्हणजे शरण जात नाहीत? तुम्ही सर्वजण का शरण जात नाहीत? अशा प्रकारचा म्हणजे प्रश्न करतात तुकोबाराय. काय म्हणतात? का रेली न व्हाना पायी. एवढंच नाही तर ज्यांच्या चालण्याने चालता असताना ज्यांच्या म्हणजे शिळा असणारी परंतु ती सुद्धा म्हणजे मनुष्य रूपामध्ये प्रगट झाली. म्हणजे काय? अशा प्रकारचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्राची ताकद, म्हणजे त्याचे असणारे म्हणजे भगवंताचं सामर्थ्य यामध्ये सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर म्हणजे जे म्हणजे साधारण असणारे वानर, ज्यांच्या अवस्था काही होणार नाही, तिकडं असणारे राक्षस, रावणाचे असणारे राक्षस, पण त्या सर्व राक्षसावर त्यांनी विजय मिळवला होता. कोणी? वानराने. हे कोणाचं सामर्थ्य? हे सामर्थ्य फक्त देवाचं आहे. हे सामर्थ्य कोणाचं आहे? तर हे देवाचं आहे. अशा प्रकारचं सामर्थ्य म्हणजे भगवंताचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण आता या जगामध्ये आपण आलेलो आहोत, म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत. त्या जन्माला आलो तर आपलं अगोदरचं कर्तव्य जर काही असेल तर आपलं कर्तव्य म्हणलं म्हणजे परमात्मा प्राप्ती. त्याच्याकरताच हा देह मिळालेला आहे. कशाकरता? परमात्मा प्राप्ती करता. इतर असणारे सगळ्या योनी किती 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीनेच सांगितलेलं आहे की सगळ्या 84 लक्ष योनी, आणि त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या त्यांना वाचा नाही, बोलता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, आहे का नाही? त्यांच्यामध्ये म्हणजे करण्याचं सामर्थ्य नाही. परंतु या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्याला म्हणजे परमार्थ करता येतो. नव्हे तर म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेता येते. नव्हे तर म्हणजे मुक्त होता येतं. म्हणजे मुक्त होणं म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाशी मिळून जाणं. मुक्त होणं म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाशी मिळून जाणं. त्याचं नाव मुक्तता आहे, मुक्ती आहे. आणि अशा प्रकारचं फक्त या देहामध्येच घडू शकतं, बाकी इतर देहामध्ये नाही. या देहामध्येच त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणून शनी असणार नाथ महाराज म्हणतात, पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्म ज्ञाना, तो लांडा गर्दब धाना पुच्छावी न धुपाई. काय?
मनुष्याच्या जन्माला येऊन जर त्यानं जर ब्रह्मज्ञान प्राप्त केलं नाही, भगवंताची ओळख करून घेतलं नाही, तर मग त्या पशुमध्ये म्हणजे जनावरांमध्ये आणि या माणसामध्ये काय फरक राहिला आहे काय? हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलंय, भक्तिविने पशु कशाची वाढला, भक्तिविने पशु कशाची वाढला, घटविने नेला कैसा नाही, म्हणे जा ना तुम्ही. त्याला वाटायला आपली महाराज शांत होईल. असू द्या. पाठातच नाही का? हरिपाठ नाही, पाठ म्हणलं म्हणजे मग भानगडच आहे का नाही? हरिपाठ सुद्धा पाठ नाही. असं. तर असो याप्रमाणे म्हणलं म्हणजे काय, या शरीरामध्ये येण्याची एक आहे शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे, याच शरीरानं म्हणजे परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. म्हणून आपण परमार्थ केला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुकोबाराय सांगायला लागलेले की बाबा तुम्ही देवाला शरण जा. कोणाला शरण जा? भगवंताला शरण जा. कारण की त्याचं ब्रीद आहे, जो माझं होय अनन्य शरण, जो मला शरण येतो ना त्याचे निवारी मी जन्ममरण, त्याचा असणारं मी जन्ममरण संपवून टाकतो. या लागी शरणांगता शरण्य मीची एक. याच्याकरता म्हणजे शरण जाण्याकरता फक्त मीच समर्थ आहे असं म्हणजे भगवंत सुद्धा सांगतात. आणि तेच असणारं म्हणजे काय तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये असणारं त्याचं सामर्थ्य वर्णन करताना पैजयाचे अंग संगे ये प्रकृती सवाष्टांग जन्म पैजत असे ते तो पिता निघा. सगळ्याचा पिता असणारा मीच आहे. अर्ध नारी नटे जो पुरुष तो ती नारी, हे विचाराचरी माताई होय. असो विठाला विठाला त्याला काय माहिती नसतंय. विठाला विठाला विठाला
सुद्धा म्हणजे या नरदेहामध्ये येऊन जर भजन करणार नाही तर जन्म मरण हे मात्र भोगावंच लागणार. काय? कारण की या नरदेहामध्येच तसेच म्हणजे परमात्मा प्राप्त करून घेता येते. म्हणून त्याने जन्म मरण थोपायचं आपल्याला ह्याच नरदेहामध्ये करता येतं. कारण की देवाला असणारी प्रार्थना हा जीवात्मा असणारा ज्या वेळेला गर्भावस्थेत असताना देवाची प्रार्थना करतो. काय प्रार्थना करू महाराज? एक वेळ दुःख वेग एक वेळ दुःख वेग एक वेळ नरकाचीच अवस्था. तुम्ही ते दृश्य जर डोळ्यापुढे आणलं तर आपण असणारा म्हणजे हा जीवात्मा कुठं असतो त्यावेळेस नरकामध्ये. मग त्यावेळेला भगवंताची प्रार्थना करतो की एक वेळ मला म्हणजे बाहेर काढ हे भगवंता, मी तुझं भजन करीन, तुझं ध्यान करीन, आहे का नाही, मला याच्यातून मोकळं कर. परंतु या ठिकाणी आल्यानंतर असणारा हा जीवात्मा विसरून जातो आणि इतर उपव्यापामध्ये गुंतून राहतो. म्हणून जे चुकवणार असणार हे तुम्हाला जाग करतात की बाबा तुम्ही असणार म्हणजे विसरलात ना त्या भगवंताला, तर ते विसरल्यामुळं काय होईल की तुम्हाला सारखं म्हणजे जन्म मरण हे भोगावं लागणार. आणि याचा करता तुम्ही का बरं त्याची आठवण काहीच नाही, त्याचं ध्यान सुद्धा का काहीच नाही. कारण आठवी कृपालू देवाचे, कारण आठवी कृपालू देवाचे, कारण आठवी कृपालू देवाचे, कारण आठवी
वेळेला मग तुम्ही म्हणता की तुम्हाला काय करायचं आहे का नाही? तुम्हाला काय करायचं त्याच्यावर तुम्हाला कोणी सांगितलं? अहो म्हणजे नाही, आम्ही त्याच्या करताच आलेले तुम्हाला सांगण्याकरता. का कशा करता आलो आम्ही? तुम्हाला सांगण्याकरताच या ठिकाणी आम्ही आलेलेच नाही. तर वास्तविक आम्ही कुठले आहे? आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. आम्ही वैकुंठवासी आलो या तुकामध्ये मग धाडिले निरोपा मार्ग हा तो का सुखरूप. हे काय सगळ्यांना सांगण्याकरता म्हणजे हा परमार्थ म्हणजे सोपा अशा प्रकारचा म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा आणि त्याला शरण द्या असं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तो हात करी ते काही कारण की त्याच्या भगवंतामध्ये अंगी असं सामर्थ्य नव्हे, त्याच्या अंगी तर सामर्थ्य आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या आसुरी उतारे, म्या हलविल्या प्राण भाले, जो जगाते चालिता. म्या केली विलासाता, काळुग्रास कसे धुता, या म्हणियागते खंड होता सकळे गयाती. आयसा जो समर्थ तो मी जगाचा नाथो, गगनायचा प्राप्ती होतो तोही मीचे. अशा प्रकारचं सामर्थ्य या भगवंतामध्ये. तर तो काय करणार नाही? तो हा न करीते काय सारे लीन व्हाना पाय. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वभर त्याचे निरंतर ध्यान करी. ऐका त्या भगवंताचं तुम्ही ध्यान करा. कारण की त्याच्या नावामध्ये असं सामर्थ्य आहे की दगड सुद्धा तरुण गेलेले अभंगाचं पहिलं चरण. सारी ऐसे Yeah.
सामर्थ्य तर ते म्हणजे त्याचं कारण का की त्या ठिकाणी असणारं असं जीवन अशा प्रकारचं चरित्र फक्त श्री प्रभू रामचंद्राचं प्रत्येक मानवाला आचरण करण्याकरता प्रभू रामचंद्राचं आचरण हे फक्त माणसाला आचरण करण्याकरताच त्यांनी अवतार घेतलेला आहे. हा भगवंत सुद्धा सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं श्रद्धाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान सांगतात की ज्या ज्या वेळेला म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो धर्माचा नाश होतो ते धर्मरक्षासाठी अवतार घे धर्मरक्षासाठी अवतार घे अवतार घे धर्मरक्षासाठी अवतार घेते आपुल्या भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे. हा भगवंत कशा करता अवतार घेतात त्याचं मुख्य कारण म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरता धर्म रक्षासाठी अवतार घेते आपुल्या पाळीसी भक्तजना म्हणजे भक्तावर आलेलं संकट निवारण करतो. म्हणजे अव्यक्त असणारा वास्तविक भगवंताचं कसं स्वरूप आहे अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून चराचर हरिसी भजे. भगवंत कसा आहे अव्यक्त आहे निराकार आहे परंतु तो सुद्धा असणारा म्हणजे आकाराला येतो रूपाला येतो. काय रूपा येऊन या धरी अवतार आणि भक्ताचं रक्षण करतो. विठाला 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 अशा प्रकारचा म्हणलं म्हणजे भगवंताचं सामर्थ्य की जे असणार म्हणजे कोणी करू शकत नाही. आपला विचार करून बघा आपल्या स्वतःचा विचार करून पाहिला. आता पहा रावणानं असणारा सीता घेऊन गेला एवढ्या दूरवर तर आपला विचार करा आपण काय मनात आणतो आहे का नाही. आपल्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येतील आहे का नाही. परंतु त्याकरता म्हणजे एवढ्या असणारा बलाढ्य राजा जो असणारा बलाढ्य राजा पण त्याच्याशी युद्ध करायचं आणि तो म्हणजे तुमचं आमचं सामर्थ्य आहे का तसं नाही. हे सामर्थ्य म्हणलं म्हणजे फक्त देवाचं आहे म्हणून श्रीत्व असणारा म्हणजे काय जो म्हणजे असाधारण वास्तविक म्हणजे कसं आहे अशा प्रकारचं सामर्थ्य की त्याच्यामध्ये असणारं म्हणजे ज्या ठिकाणी असणारा बलाढ्य राजा पण त्याच्याशी युद्ध करून सीतेला असणारं सोडून आणलं असं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. आणि त्या अशा प्रकारचं आचरण म्हणजे प्रत्येकाबरोबर आपण कसं वागायचं आहे का नाही कसं वागायचं हे सुद्धा म्हणजे आचरण करून दाखवलेलं आहे. म्हणून त्या भगवंताचं चरित्र कसं आहे अगदी म्हणजे प्रत्येक मानवाला चरित्र रघुनाथाचे शतकोटी प्रविस्तरम 100 कोटी अशा प्रकारचं रामायण किती 100 कोटी त्याच्यामध्ये असणार फक्त 100 कोटी मध्ये असणार योगच तसे हँडल घेऊन पूर्वावे मनोरथ ऐका नाही सीता असणारे
ते सांगायला लागले की हे राजा तुझ्या असणाऱ्या स्त्रिया गरोदर आहेत तर त्यांच्या असणारी इच्छा पूर्ण करावी का असं धर्मशास्त्र अशा प्रकारचं सांगतं की त्यांची असणारी इच्छा पूर्ण करावी आणि असं म्हणून त्याने राजा दशरथ राजा असणारा म्हणजे प्रथम कैकेयीच्या महालामध्ये गेला परंतु तिनं असणार म्हणजे तिनं असणार म्हणलं म्हणजे राजाला निर्भक्षणा केली त्यामुळे म्हणजे राजाचं मन दुखावलं त्याच्यानंतर असणारा राजा असणारा सुमित्रेच्या महालामध्ये गेला आणि तिथे मात्र ज्या ठिकाणी सुमित्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर सुमित्रेनं मात्र त्यांच्या असणार म्हणजे या बनवून त्यांची पूजा केली राजा दशरथाची आणि त्या ठिकाणी पूजा केल्यानंतर मात्र दशरथ राजाला बरं वाटलं आणि तिथून उठला आणि मग कौशल्याच्या महालामध्ये आला तर कौशल्य असणारे म्हणजे तिच्यामध्ये असणारा भगवान श्रीराम असणारे हे अवतीर्ण होणार होते म्हणून त्यांनी असणारा तिथं स्वरूप पाहिलं की म्हणजे असं वाटायला लागलं की अरे वा दशरथ राजा घाबरला त्याला वाटायला लागलं की अरे वा हिला काय झालं ही तर काही बोलणं चालणं तर त्यावेळेला मग ती म्हणू लागली की काय मी असणारा अरे माझ्यामध्ये भ्रम असणार आहे मी सगळ्या जगाचा आत्मा असणारा म्हणजे राम आहे म्हणजे काय सगळ्याचा आत्मा मी असणारा राम आहे मी धनुष्य घेऊन ये मी त्या रावणाला मारीन अशा प्रकारचं म्हणजे कौशल्य असणारी ती सांगू लागलेली आहे आणि अशा प्रकारचे म्हणजे 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर बरोबर 12 वाजता ऐका प्रभू रामचंद्राचा म्हणजे असणारा फुलं वाटले का प्रभू रामचंद्राचा असणारा म्हणजे जन्म झालेला आहे कुंडलिका प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम 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 जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम राधे राम राज्य काय मुने मासी झाले राम राज्य काय पुणे आभासी झाले राम राज्य झाले राम राज्य
दिले आपुले तुकामने रामे सुख दिले आपुले तुकामने रामे सुख दिले आपुले तुकामने रामे सुख दिले आपुले दया गर्भवाता येणे जाणे कुठले दया गर्भवाती येणे जाणे कुठले राम वेळो वेळा आम्ही गाऊ 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 करे दादा निता देवी तागे बाई करे दादा निता देवी तागे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ दुसऱ्या दिवशी
सर्वांनी मिळून काय जन्म साजरा केला जो साजरा करण्याकरता का कारण की या असा प्रभू रामचंद्राचं जीवन म्हणलं म्हणजे प्रत्येक मानवानं आचरण करण्याकरता कसं आचरण साधावं त्याकरताच म्हणलं म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार आहे आणि तो असणार अशा प्रकारे म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार झाला आणि ज्यांचं असणार सामर्थ्य आपण अवतारामध्ये बोलायचं का थोडंफार करायचं का हा मग तेच म्हणतो ना मग एक दृष्टांत सांगतो ऐका तर आजो याप्रमाणे म्हणजे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आकारे मोठे झाले आणि ज्या वेळेला वनातून चालले असताना म्हणजे वनातून चालले असताना एका ठिकाणी म्हणजे वनामध्ये गेलं तर त्या ठिकाणी वनामध्ये पाहिलं तर होतार अशा प्रकारचा आश्रम दिसायला होतार अशा प्रकारचा आश्रम दिसायला ज्या ठिकाणी फळ फुल काही राहिलेलं नाही तर त्यावेळेला त्या आपल्या विश्वामित्रांना म्हणजे प्रभू रामचंद्राने विचारलं की हे अशा प्रकारची या अवस्था का झालेली तर त्या ठिकाणी असणारे मग प्रभू रामचंद्राला म्हणजे वशिष्ठ गुरुपण विश्वामित्र सांगू लागलेले की या ठिकाणी असणारा पूर्वी असणार आहे म्हणजे अहिल्य असणारी एका म्हणजे पतन झालेलं आहे म्हणजे का झालेलं आहे तिचं पतन त्याचं कारण काय तर अशा प्रकारचं त्याच्यामुळे हे ओसाड झालेले प्रदेश आहे कशामुळे झालं तर मग त्यावेळेला असणार विश्वामित्र असणारे तिची कथा सांगू लागलेली आहे तिची काय असणारे की म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या असणारी म्हणजे ही अहिल्या अगदी रूपवान अशा प्रकारची होती आणि तिला म्हणजे प्रत्येकाला वाटत होता की हे आपल्याला मिळावे अशा प्रकारचं म्हणलं म्हणजे आणि मग ती अशा प्रकारची सुंदर अशी उपवर कन्या मोठी झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मदेवाने तिचं लग्न करण्याचा मानस झाला म्हणजे मनामध्ये आलं की आता आपण तिचं लग्न केलं पाहिजे मग तिच्या करता म्हणजे वर बघायचा तर प्रत्येकाला वाटत होतं की आपल्याला ही मिळावी अशी रूपवान असल्यामुळं मग प्रत्येकाला वाटत होतं परंतु आता मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने अशा प्रकारचा त्या ठिकाणी पण ठेवला की हे पहा जो सगळ्यात अगोदर म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला असणारी ही म्हणजे आईला असणारी माळ घालणार आहे तर मग अशा प्रकारचं मग त्याच्यामध्ये असणार मग सगळ्यामध्ये असणार मग सगळे आपले देव सुद्धा म्हणजे तयार झालेले तसे ती असणार इंद्र असणार आपल्या आईला होती हातीवर बसून त्याने प्रदक्षिणा करण्याकरता निघाला अग्नी असणारा सगळे देव असणारे आपापल्या वाहनावर बसून ज्याने त्याच्यामध्ये यमराज असणारे ते सुद्धा वेगळे आपल्या हातीवर बसून इंद्रदेव असणार ऐरावतावर बसून अशा प्रकारे आपापल्या वाहनावर बसून त्यांनी निघाले सगळे प्रदक्षिणा करायला आले आणि जो दुपारपर्यंत म्हणजे दुसऱ्या प्रहारापर्यंत येईल त्याच्या गळ्यामध्ये माळ घालणार आता अशा प्रकारचं म्हणल्यानंतर सगळे निघाले आता त्याच्यामध्ये असणार की हे गौतम ऋषीला माहिती नव्हतं आणि त्यावेळेला ते असणारे तपश्चर्या करत होते परंतु त्याने सुद्धा ऐकलं म्हणून ऋषी सुद्धा चालले होते मग त्यांनी सुद्धा ऐकलं आणि मग ते निघाले असता त्यांना एक समोर असणारी गाय असणारी वेळच असताना म्हणजे व्याला झालेली गाय आणि ती प्रसूत होऊ लागलेली म्हणजे दोन्हीकडून म्हणणं म्हणजे काय गाय असणारी प्रसूत होऊ लागली तिथं असणार म्हणजे वासराचं तोंड एकीकडून निघाला आणि गायचं तोंड एकीकडून अशा वेळेला म्हणजे त्या गौतम ऋषीने असणारी प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून 3 प्रदक्षिणा मारल्या आणि आला ब्रह्मदेवाजवळ की हे पहा शास्त्र धर्मशास्त्र अशा प्रकारचं आहे की अशा प्रकारचं दोन्हीकडून कोण असणाऱ्या म्हणजे गाय असणारी ही म्हणजे प्रथित रूप आहे गाय असणारी एका प्रथित रूप आहे आणि तिला मी प्रदक्षिणा केलेली असं धर्मशास्त्र त्याप्रमाणे म्हणलं म्हणजे तुम्ही म्हणजे मला नोंदी द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग आता ब्रह्मदेव सुद्धा म्हणलं म्हणजे ज्याप्रमाणे वचन दिलं त्याप्रमाणे त्याला करावं लागलं म्हणजे त्यांनी असणारी ती मुलगी असणारी म्हणजे त्या अहिलेला असणार म्हणजे गौतम ऋषीला माळ घातली परंतु ही असणारी गोष्ट मात्र खटखट होती इंद्राला त्याला वाटत होते की आपण एवढी म्हणजे खटाटोप केला आणि तरी म्हणजे हे आपल्याला मिळाले नाही मग तर सारखा म्हणे की आता एक दिवस तरी मी म्हणलं म्हणजे हिला घेऊन अशा प्रकारचं त्याच्या मनामध्ये येत होतं मग पुढं अशा प्रकारचं काही दिवसांना आता पर्वकाळ आला ज्या पर्वकाळामध्ये सगळे ऋषी असणारे गंगा स्नानाला गेले आणि गौतम ऋषी मात्र हे सावध राहायचे तरी पण ज्यावेळेला ते अर्ध्य देण्याकरता म्हणजे गंगेमध्ये गेले आणि त्याच वेळेला असणारा म्हणजे इंद्राना असणारा तिला गौतम ऋषीचं रूप धारण करून तिने आले आणि त्यांनी असणार म्हणजे त्या अहिलेचा असणारा शिव भ्रष्ट करून केला आणि त्यामुळं म्हणजे काय झालं आणि गौतम ऋषी त्या ठिकाणी आले त्यांना कळालं की ही असणार
शाप दिला की तू दगड होऊन पडशील. तुला माहीत असताना सुद्धा तू अशा प्रकारचं कुकर्म केलंस तर तू शिळा होऊन पडशील. आणि त्यामुळे ती शिळा होऊन शनी पडली. परंतु आता त्या ठिकाणी मग त्या गौतम ऋषीला सुद्धा असं वाटू लागलं की आपण शाप द्यायला नव्हता पाहिजे. कारण का ही असणार म्हणजे क्रोधाने आपल्याला जिंकलं, क्रोध आला, आपल्याला राग आला, म्हणून शनी ह्या अशा प्रकारचा याला शाप दिला. परंतु हे व्हायला नव्हतं पाहिजे. परंतु म्हणजे जे असं आपल्या प्रारब्धात त्यामुळे हे घडून आलं. तर असं या प्रकारे मग ती म्हणू लागली की मला हुशार द्या. तर त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र येतील या ठिकाणी त्यांचा चरण स्पर्श होईल तर त्यावेळेला तुझा असणारा उद्धार होईल. आणि याप्रमाणे म्हणजे प्रभू रामचंद्र मग फिरत फिरत त्या ठिकाणी आलेले होते. आणि त्यांचा असणारा चरणाचा स्पर्श म्हणजे एक असणारा चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या असणाऱ्या अहिल्याचा उद्धार झाला. असा अभंगाचं तिसरं चरण आहे पहा. मनुष्य धारी कपे कुळव धरले मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारचं वर्णन म्हणजे तुकोबारायाने केलेलं आहे. तर असो या प्रमाणामुळे म्हणजे ज्या वेळेला म्हणजे त्या सीतेला घेऊन गेला होता रावण असणार म्हणजे काम आहे. रावण म्हणजे कोण आहे? काम आहे. आणि त्यांना असणार म्हणजे सीता म्हणजे ही शांती आहे. दिवाच्याजवळ असणारी शांती भंग झाली म्हणजे शांती नाहीची होते. त्याच्यामुळेच म्हणजे दुःख वाटत. दुःख कशामुळे? शांती राहिली, शांती नाही. म्हणून मग ती शांतीला म्हणजे असणारा काम, काम म्हणजे इच्छा आणि तो असणारा म्हणजे काम म्हणजे रावण हा घेऊन गेलेला आहे. त्याला मारण्याकरता म्हणजे प्रभू रामचंद्राने सगळं सैन्य जमा केलं. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याला माहीत आहे का नाही? रामायण असणारा ऐकल्यानंतर माहिती आहे की त्या ठिकाणी किष्किंधेला आले. किष्किंधेमध्ये येऊन वाली सुग्रीव या दोघं भाऊ होते. त्याच्यामध्ये असणारा वालीचा वध केला. तर सुग्रीवाबरोबर मैत्री केली आणि त्यांचा असणारा वानर सैन्य हे चहू दिशेला पाठवून सीतेचा शोध केला. त्याच्यामध्ये हनुमंत गेले. त्या ठिकाणी सीतेचा शोध केला आणि त्या ठिकाणी सीतेचा शोध केल्यानंतर परत आल्यानंतर हनुमंताने काय केलं? त्या ठिकाणी परत येत असताना सगळी लंका जाळून टाकली. काय केलं? ती लंका असणारे जाळून टाकली. परत आले. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणतो का? अशा प्रकारचं म्हणजे त्या भगवंताचं म्हणजे हनुमंतानं कार्य केलं आणि मग तिला सोडवण्याकरता सगळं वानर सैन्य घेऊन आले. वानर सैन्य त्या हाताने असणारी ती लंका असणारी जिंकली. काय केली त्यांनी? असणारी लंका ती जिंकली. कोणाच्या हाताने? एवढे बलाढ्य असणारे राक्षस त्या असणारे म्हणजे राक्षस असणारे वानरांना मानवांना खाणारे. परंतु असं सामर्थ्य आहे की जे देवाचं सामर्थ्य आहे की त्यांनी असणाऱ्या त्या वानराच्या सहाय्यानं म्हणजे त्या एवढ्या मोठ्या राजाचा असणारा निपात केला. अशा प्रकारचं म्हणजे स्वतःही सुद्धा म्हणजे स्वतःकडूनही करतात आणि दुसऱ्याकडून म्हणजे काय? अशा प्रकारचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे तिन्ही प्रकारची शक्ती भगवंताजवळ असते. म्हणजे स्वतःही करतो आणि नंतर म्हणजे दुसऱ्याकडूनही करून घेतो. अशा प्रकारचं सामर्थ्य भगवंतामध्ये असतं आणि तीच शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे.